नमस्कार, मी राजेंद्र ओंजे. आजच्या सवालमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस डी.पी. त्रिपाठी यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन जो घणाघात केला काँग्रेसवरती, त्यांनी थेट आरोप केला की काँग्रेसला आघाडी धर्म पाळण्याची अक्कल नाही. हे शब्द त्यांचे आहेत. त्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने काँग्रेसवरती आघात केला, काँग्रेसवरती आपलेच मित्रपक्ष अशा पद्धतीने आघात करत असताना काँग्रेसची एकाकीपणाची भावना निवडणुकीच्या पुढे निर्माण होते की काय? संसदेमध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसला आता विरोधी पक्षनेतेपद पदरात पाडून घ्यायचं, त्या माध्यमातून काँग्रेस आपल्या जवळच्या मित्रपक्षांना देखील कुठेही विचारात घेतली जात नाही, घेत नाही, अशी चर्चा राजधानी दिल्लीमध्ये सुरू आहे. आणि आता महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होण्यासाठी अवघे काही दिवस उरलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेस 5 तारखेला जी दिल्लीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात दोन्ही पक्षाच्या प्रमुखांमध्ये चर्चा होणार आहे, त्यापूर्वी असा घणाघात करते. याचा अर्थ नेमका काय लावायचा, याच मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत. आणि आपल्यासोबत खुद्द डी.पी. त्रिपाठी असणार आहेत दिल्लीवरून. ते स्वतः या चर्चेत सहभागी होतात. त्यांनी जे मुद्दे मांडले ते स्पष्टपणे मांडतील. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत हरीश रोगे, काँग्रेसचेच बंडखोर नेते, मी आता ओळख अशी करून देईन, अजित सावंत तुमची, अजित सावंत आहेत. आणि आपल्यासोबत आहेत नाशिकवरून ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा सर देखील. या सगळ्यांशी आपण बोलणार आहोत. मला सुरुवात त्या मुद्द्यापासून करायची आहे की नेमकं पत्रकार परिषदेमध्ये डी.पी. त्रिपाठी काय म्हणाले, आपण सगळेजण ऐकूया आणि मग चर्चेकडे वळूया. हमारी राय है कि सभी धर्मनिरपेक्ष दलों को महाराष्ट्र में इकट्ठा होकर चुनाव लड़ना चाहिए. हमने उसके लिए अपने सारे प्रस्ताव विचार के लिए रखे. 2014-2009 नहीं है. यही नहीं कि केंद्र में एक नई सरकार है. महाराष्ट्र में एनसीपी कांग्रेस से बड़ी पार्टी है. कांग्रेस हमारी 50% ही है जितनी हमारी ताकत है लोकसभा इलेक्शन. लोकसभा उनको 4 सीट मिली, उनको 2 मिली. हमको 25 से ज्यादा विधानसभाओं में बढ़त मिली है, उनको 12 या 13 में मिली है. तो कांग्रेस को राजनीतिक असलियत समझनी चाहिए, जो वो प्रायः नहीं समझते हैं. कम से कम चुनाव हारने के बाद तो कुछ परिवर्तन होना चाहिए उनके विचार में, कुछ तो अकल आनी चाहिए. ये हमारा निवेदन है. ऐसा है कि हम उनके दास या अनुयायी नहीं हैं. अगर कांग्रेस हर राजनीतिक असलियत को नकारना चाहती है तो वो नुकसान करेगी. देखिए, हम झुक नहीं गए थे तब भी, जब हमारी संख्या ज्यादा थी 2004 में, तो हमने एक व्यापक हित में उसको माना था. दिक्कत क्या, हमने हमेशा कहा ना कि कांग्रेस को गठबंधन चलाने की अकल ही नहीं है, न उनकी इच्छा है. वो हर समय अपने सहयोगियों को दबाना चाहते हैं. सारी गड़बड़ी ये है. अब जो नई परिस्थिति देश में पैदा हुई है, कम से कम हमें उम्मीद है कि इस परिस्थिति में कांग्रेस ऐसा न करे. कम से कम अपनी पराजय से कुछ सबक ले, कुछ सीख ले और अपनी कार्यशैली में सुधार करे. सिर्फ अपने सहयोगियों से न लड़े. अलायंस तोड़ने का काम तो कांग्रेस करेगी. हम तो अगर होगा तो ये इस काम के लिए कांग्रेस जिम्मेदार होगी, हम नहीं. आपण चर्चेला सुरुवात करूया. आपल्यासोबत डी.पी. त्रिपाठी आहेत नवी दिल्लीहून. त्रिपाठी साहब, स्वागत है आपका आईबीएन लोकमत में. जिस तरीके से आपने आज दोपहर में बयान किया कि जो गठबंधन है वो तोड़ने का काम कांग्रेस ही करेगी, बल्कि राष्ट्रवादी कांग्रेस नहीं, क्यों आपने कांग्रेस के ऊपर इतने जोर से टीका की है? नहीं, मैंने कोई टीका नहीं की है. मैंने सिर्फ ये कहा है कि कोई भी समझौता, कोई भी गठबंधन राजनीतिक असलियत की बुनियाद पर बनता है. राजनीतिक असलियत क्या है महाराष्ट्र की राजनीति में, ये सब देख रहे हैं. 2014 2009 नहीं है, बहुत अंतर है. लोकसभा के चुनाव में हमें 4 सीटें मिली, कांग्रेस को 2 मिली. विधानसभाओं में भी क्षेत्रों में जो हमें उनसे लगभग 2 गुना ज्यादा क्षेत्रों में बढ़त हासिल है. तो इस असलियत को समझकर उन्हें ठीक से गठबंधन और समझौता करना चाहिए. हमने तो बहुत ही विनम्रतापूर्वक गठबंधन को बनाए रखने के लिए अपनी शक्ति के अनुसार ज्यादा सीटें भी नहीं मांगी.
हमने कहा कि 50-50%, आधी आप ले लीजिए, आधी हम ले लें, इसमें चुनाव लड़ा जाए। हमने तो ये भी नहीं कहा कि हमको आप 51% दीजिए, 50% की बात कही। जबकि कायदे से अगर आप देखिएगा, लोकसभा के चुनाव का विश्लेषण करिएगा, त्रिपाठी साहब क्या आपको लगता है कि कांग्रेस 50% पर मान जाएगी? जो स्टेट के कांग्रेस के लीडर्स है वो मान जाएंगे 50% पर? बिल्कुल मान जाना चाहिए। असलियत क्या है? असलियत के मुताबिक तो हमको 2/3 सीट मिलनी चाहिए और कांग्रेस को 1/3 मिलना चाहिए 288 में, 288 में। असलियत ये है। उसके बावजूद हम कह रहे हैं कि 50-50 पर मान जाओ, क्योंकि हम सभी शक्तियों को इकट्ठा करके गठबंधन में लड़ना चाहते हैं सेना बीजेपी के विरुद्ध। हमारा मुख्य लक्ष्य उन्हें हराना है, अपने सहयोगियों के खिलाफ लड़ना नहीं है। सहयोगियों के लिए हम सीटें छोड़ भी देते हैं। जो हमारा क्लेम बनता है उसको भी हम कम करके देख रहे हैं। जी जी त्रिपाठी साहेब, अभी हमारे साथ काँग्रेस के प्रवक्ता भी आहे हरीश रोगे आपल्यासोबत आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते हरीश रोगे ते तर म्हणतात 51% मागत नाही, 50% जागा, 144 जागा मागतोय, ज्या पद्धतीने त्यांनी विधान केलं. नाही, काय माहित आहे की आम्हाला 2 जागा मिळाल्या आणि त्यांना 4 जागा मिळाल्या, म्हणजे त्यांनी फार मोठा दिग्विजय केला असं त्यांना वाटतं. पण दिग्विजय सिंग तुमच्याकडे आहेत, ते त्यांनी दिग्विजय केला असला तरी ते दिग्विजय सोडून द्या, राजकारणातला निवडणुकीतला त्यांनी फार मोठा दिग्विजय केला असं त्यांना वाटतं आहे. एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आघाडीचा पराभव झालेला आहे, हे आम्ही मान्य केलेलं आहे आणि त्याची काही राजकीय कारणं आहेत. और अभी हमारे जो यहाँ बैठे हैं वरिष्ठ नेता है, बहुत ही वरिष्ठ नेता है, और वरिष्ठ नेता के मुंह से ये कांग्रेस को अकल नहीं है, ऐसी बात करना ठीक नहीं लगता है आपकी वरिष्ठता को. और इसलिए मैं त्रिपाठी जी आपकी इज्जत करता हूं. मैं तो आपके सामने बहुत बड़ा छोटा कार्यकर्ता हूं, आप तो बहुत महान नेता है, आप तो शरद पवार जी को भी एडवाइस देते हैं, इसलिए आपको संभल के बात करनी चाहिए. गई 15 साल तक हमारे महाराष्ट्र में गठबंधन चला है और बहुत ही अच्छी तरह से चला है. इस महाराष्ट्र को आगे लेकर जाने का काम भी किया है. और आप तो जानते हो, आप जानते हो कि नहीं मुझे पता नहीं है, लेकिन मैं तो 42 साल तक कांग्रेस का एक छोटा कार्यकर्ता के नाते से मैं काम करता हूं. बहुत बार हमको भुगतना पड़ा है, बहुत बार हमारा पराजय हुआ है. और ये जो लोकशाही है उसमें जो निवडणूक ये चुनाव आते हैं उसमें जो अप और डाउन ये होता ही रहता है. 1978 हमने देखा है, आपने देखा है कि नहीं मुझे मालूम नहीं है. आप तो दावा करते थे एक जमाने के में कि इंदिरा गांधी को भी आप एडवाइस करते थे, तो आप तो सबको एडवाइस करते आए हैं, अभी आप शरद पवार जी को एडवाइस कर रहे हैं. मैं आपको बताना चाहता हूं, आता ते कांग्रेसला पण सल्ले देता है, कांग्रेसला पण सल्ला देता है. ये देखो, अभी तक हमारा दिवाला नहीं निकला है कि हम किसी से कुछ एडवाइस लेकर हमारी तुम्ही मराठीत बोलू शकता, त्यांना मराठी समजतं व्यवस्थित, समजत असेल तर चांगलं समजतं, त्यांना समजतं. मी एकच आपल्याला सांगतो की 1978 सालामध्ये दारुण पराभव झाला इंदिरा गांधींचा, 1989 सालामध्ये झाला, 98 मध्ये झाला, 99 मध्ये झाला. आम्ही असं काही हताश वगैरे काही झालेलं नाहीये. आणि मग आम्हाला थोड्या जास्त जागा मिळाल्या आहेत, त्याच्यामध्ये आम्ही आधिक्य मिळवलेलं आहे काही लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत, या निदान त्रिपाठी साहेबांना हे बोलणं काही शोभत नाहीये असं मला वाटतंय. मी एवढंच आपल्याला सांगेन कि या ठिकाणी ते म्हणाले की धर्मनिरपेक्ष जितने भी लोग हैं उनको साथ में आना है. हाँ ठीक है ना, क्योंकि हमारी लड़ाई जो है ये एक ताकत के साथ है. एक आमची जी लढाई आहे ती भारतीय जनता पक्षाबरोबर आहे, तो एक त्यांचा विचार आहे आणि त्या विचाराबरोबर जर आमची लढाई करायची असेल तर गेले 15 वर्ष आपण पण रोगे साहेब, ते ज्या जागांची मागणी करतायत तेवढे जागा द्यायला काँग्रेस तयार आहे का? मी आपल्याला सांगतो की त्याचा निर्णय जो असतो तो त्या ठिकाणी शरद पवार आणि त्यांचे कोण सहयोगी बसतील, मग त्याच्यामध्ये डीपी त्रिपाठी पण असतील कदाचित, आमच्या पक्षाचे जे पार्लमेंटरी बोर्डाचे किंवा आमच्या हायकमांडची जी मंडळी आहेत, काँग्रेस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे नेते, ते एका ठिकाणी बसतील आणि त्या ठिकाणी राज्यातले नेते म्हणून तुमची काय इच्छा आहे? 144 जागा दिल्या पाहिजेत की नाही? घ्या की हे जे सगळे निर्णय आहेत, भंडारी साहेब माझ्या बाजूला बसलेले आहेत, त्यांच्याकडे सुद्धा अशाच प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
नाही, त्यांच्या मग- मुद्द्याकडे येऊ. आधी मग तुमचा ते- सोडू, मग त्यांच्या मग मुद्द्याकडे तो जो येतो ना. ऐका ना, मग तो जो निर्णय असेल तो त्यांचं राष्ट्रीय नेतृत्व जे आहे किंवा आणि शिवसेनेचं जे इथलं प्रादेशिक नेतृत्व आहे हे एका ठिकाणी बसून त्याचा निर्णय करतील. त्याचप्रमाणे काँग्रेस पक्ष आणि एनसीपी गेले 15 वर्ष एकत्र आहेत. मग त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा असेल ते दोघे एकत्र ठिकाणी बसून निर्माण त्रिपाठी निर्णय साहब, घेतील. क्या कहेंगे इसके एक ऊपर आप? गोष्ट ऐका ना, या ठिकाणी एक दबाव तंत्र चाललेलं आहे. काँग्रेसला वरती दबाव आणायचा आहे आणि कुठल्याही प्रकारे काँग्रेस पक्ष दबावाच्या राजकारणाला बळी पडत नाही, हे त्रिपाठीने लक्षात ठेवा. त्रिपाठी साहब वो बोल रहे हैं कि एनसीपी प्रेशर टैक्टिक्स खेल रही है. नहीं नहीं, ऐसा बिल्कुल नहीं है। असल में उन्होंने एक बहुत सही बात कही मेरे मित्र ने कि 15 वर्षों से हमारा गठबंधन महाराष्ट्र में बहुत ठीक तरीके से काम कर रहा है, उसी तरह से इसको आगे भी काम करना चाहिए, ये हमारी सबकी इच्छा है। एक बात उन्होंने कही जिससे उनको दुख पहुंचा, मैं किसी को दुख नहीं पहुंचाना चाहता, कोई ऐसी बात नहीं कहना चाहता जो मर्यादा के विरुद्ध हो। मैंने ये नहीं कहा कांग्रेस को अकल नहीं है, मैंने ये कहा कि इस चुनाव परिणाम से कांग्रेस को सीख लेनी चाहिए और कुछ अकल आनी चाहिए कि कैसे आगे बढ़ना है, ये बात मैंने कही। लेकिन ये नहीं त्रिपाठी कहा कि साहब- अकल नहीं है, त्रिपाठी साहब, इस तरह की त्रिपाठी भाषा साहब- मैं बोलता नहीं हूं त्रिपाठी कभी। साहब सुनिए ना, जो प्रेस मैं कॉन्फ्रेंस में गरिमा और आपने बात मर्यादा से बताई बात उसमें करता सीधा सीधा है कि कांग्रेस को गठबंधन चलाने की अक्ल नहीं है, ये हमारे तो शब्द नहीं है. नहीं, मैंने ये कहा हमेशा गठबंधन की अकल नहीं है, मैंने ये कहा कि गठबंधन ठीक से चलाना नहीं आता है, ये तो मैंने तब भी कहा। मैं पिछले 10 वर्षों से 11 वर्षों से ये कह रहा हूं लगातार, और इसको आगे भी कहूंगा, क्योंकि गठबंधन जो चलता है, कांग्रेस खुद अपना अनुभव देख ले, यूडीएफ चल रहा है केरल में, उसकी समन्वय समिति है, आपस में सब मिलते हैं, सारी पार्टियां विचार करते हैं। यहां समन्वय समिति, कोऑर्डिनेशन कमेटी नियमित नहीं मिलती है। यूपीए 2 में हमने बड़ी मांग की, तब समन्वय समिति बनी, कोऑर्डिनेशन कमेटी बनी, वो भी नियमित रूप से नहीं मिलती थी। तो मैं राजनीतिक व्यवहार के आधार पर यह कह रहा हूं कि गठबंधन चलाने के लिए एक बड़ा दिल और बड़ा तरीका अपनाना पड़ता है। जैसे यूडीएफ देख लीजिए, केरल में कांग्रेस के नेतृत्व में चल रहा है, वैसे ही देश के स्तर पर, महाराष्ट्र के स्तर पर अगर केरल का अपना तजुर्बा कांग्रेस पार्टी लागू करे, जिसके नेतृत्व में यह गठबंधन की सरकार अभी ओमन चांडी की चल रही है, तो बहुत बेहतर नतीजे आएंगे। सर, इस ये मुद्दे मेरा पर कहना। इस मुद्दे पर मैं आऊंगा. मला अजित सावंत तुम्हाला विचारायचं आहे, माधव भंडारींकडे यायचंय मला. पण ज्या पद्धतीने तुम्ही ह्या पक्षात काम केलेलं आहे, पूर्वी 2009ची निवडणूक होत असताना तुम्ही काँग्रेसमध्ये होता आणि त्यानंतर तुम्ही तुमची नाराजी व्यक्त करून बाहेर पडलात, पण काय दिसतंय तुम्हाला या दोन पक्षामधली मैत्री ज्या पद्धतीने आता टोकाला जायचा प्रयत्न करतेय, प्रत्येक जण रबर ताणण्याचा प्रयत्न करतोय? नाही, निवडणुकीच्या काळात जागा वाटपापूर्वी सर्वच आघाड्यांमध्ये आणि युत्यांमध्ये अशा प्रकारचं वातावरण असतं. प्रत्येक जण आपल्या पोळीवरती तूप कसं ओढून घेता येईल, अपनी रोटी पे बोटी खिचना, हेही काम होत आहे सभी पार्टियों का. सर्वच ठिकाणी हे चाललेलं आपल्याला दिसतं. मग काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये हेच चाललंय, शिवसेना भाजपा आणि इतर घटक पक्ष आहेत त्याच्यामध्ये असंच चाललंय. आणि मला तर असं वाटतं की या घटक पक्षांची मागणी कधी कधी इतकी असते की मगाशी भंडारी साहेबांची मागे बोलत होतो आम्ही, तेव्हा असं भंडारी साहेब म्हणाले सगळ्या विधानसभेच्या जागाच वाढवायला लागतील, म्हणजे आता ज्या 288 आहेत त्या 400-500 जागा करायला लागतील, वाढवून कराव्या लागतील तर घटक पक्षाला जागा देणं शक्य पण होईल. काँग्रेसकडे प्रश्न इतके असा घटक आहे- पक्ष नाहीये जसं त्यांना नाही, प्रश्न नाही, सोडवावे म्हणून लागते. प्रश्न तिथं असा दोनच आहे, आहे. राजेंद्र, प्रश्न याच्यामध्ये असा आहे की माझा जो अनुभव आपण 2009 सालाचा विचारला, त्याच्यावरनं मी एवढंच सांगतो की राष्ट्रवादीने हे पाणी जोखलेलं आहे की काँग्रेस पक्षाचे नेते, पक्ष असं म्हणत नाही मी, पक्षाचे नेते हे यांची कुवत काय आहे आणि ते कसे शरणागताच्या भूमिकेत असतात हे राष्ट्रवादीने ओळखलेलं आहे. कुठला पक्ष? आणि काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी हे मुळात काँग्रेस पक्षाच्या झाडावरती उगवलेलं मानगुळ आहे आणि ते काँग्रेस पक्षाकडून जेवढं काही शोषून घेता येईल तेवढं घेण्याचा प्रयत्न करतं. पण दुर्दैव असं आहे की काँग्रेस पक्षाचे जे नेते आहेत, आता उदाहरणार्थ वरिष्ठांची कृपा झालेले मुंबईमधले जे एक नेते आहेत, भ्रष्ट आणि बदनाम नेते, त्यांनी आपण 2012च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत काय केलं, अँटी करप्शनला जो रिपोर्ट त्यांच्या विरोधात द्यायचा होता तो त्यांना फेवरेबल दिला पाहिजे राष्ट्रवादीच्या गृह खात्याने, म्हणून त्यांनी महानगरपालिकेच्या वेळेला राष्ट्रवादीच्या सर्व मागण्या मान्य केल्या आणि त्यांना जवळजवळ 60-65 जागा महानगरपालिकेत दिल्या. आणि मी आपल्याला मुद्दाम सांगतो की 2007 साली काँग्रेस स्वतंत्ररित्या लढली होती, 76 जागा महापालिकेमध्ये काँग्रेसने जिंकल्या होत्या आणि ह्या वेळेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसची युती महापालिकेत 2012 साली झाली आणि काँग्रेसच्या फक्त 55 जागा आल्या. म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीमुळे वाढत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसमुळे वाढत असते. आणि माझं ते माझं आणि तुझं तेही माझं हा राष्ट्रवादीचा प्रकार. पण या निवडणुकीमध्ये तितक्या जागा टिकवू शकली नाही काँग्रेस. 2 जागा आणि 4 जागा त्यांच्या आल्या, म्हणजे साहजिक आहे त्यांच्याकडे अशी मागणी आहे. आणखीन आपल्याला, माझ्याकडे अनेक उदाहरणं आहेत, मी आपल्याला आणखीन उदाहरणं देतो
एक काँग्रेसचे प्रदेश स्तरावरचे नेते आपल्या मुलाचं भवितव्य, राजकीय भवितव्य सुरक्षित व्हायला पाहिजे म्हणून राष्ट्रवादीच्या सगळ्या मागण्या मान्य करायच्या. मग मीरा भाईंदरला मुजफ्फर हुसेन सारख्या कार्यकर्त्याचा बळी द्यायचा, तिकडे मुंबऱ्यामध्ये जितेंद्र आव्हाडांना जागा सोडण्यासाठी तिकडे नईम खान म्हणून उपमहापौर होते, तो संबंध अल्पसंख्याक बहुल भाग आहे, तिकडे सेटलमेंट करायची. आणखीन कोणाला दुसऱ्या ठाण्यामध्ये कुठल्या तरी एका शिवसेनेच्या नेत्याला निवडून यावं म्हणून सोयीस्कर उमेदवार द्यायचा. एवढंच नव्हे तर पंकज भुजबळांसाठी नांदगावची 400 मतांनी हरलेली जागा द्यायची. असे सर्व प्रकार प्रदेश स्तरावरचे नेते स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी काँग्रेसमध्ये करत असतात आणि हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना माहीत असल्यामुळे ते योग्य वेळेला त्यांना ब्लॅकमेल करून, दबाव तंत्र वापरून आपल्या पदरामध्ये, आपल्या झोळीमध्ये सगळं योग्य वेळी ब्लॅकमेल करता असं तुम्ही म्हणता. मला मुद्दा पुढे न्यायचा आहे. माधवराव, तुम्ही सगळ्या घडामोडीकडे कसं बघता? कारण तुमच्याकडे जागा वाटपाची चर्चा जोरदार सुरू आहे. ज्या पद्धतीने आघाडीमध्ये सुरू आहे याकडे भाजप कसं पाहतंय? एक पहिली गोष्ट मला स्पष्ट केली पाहिजे की खरं म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामधला हा जो वाद आहे त्याच्यावरती कुठलंही भाष्य करण्यासाठी मी अपात्र आहे. कारण मी एका भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता, प्रवक्ता ह्या नात्याने त्यांच्या पक्षामध्ये, त्यांच्या आघाडीमध्ये अंतर्गत जे काही चाललंय त्याच्यावरती भाष्य करणं खरं योग्य राजकीय नाही. कार्यकर्ता म्हणून तुम्ही याच्याकडे नाही. बघू शकता, काय स्थिती नाही, दिसते राजकीय तुम्हाला? कार्यकर्ता म्हणून सुद्धा बघू शकत नाही, एक सामान्य नागरिक म्हणून बघू शकतो आणि त्या भूमिकेतून मला जे वाटतं ते मी सांगू शकतो. पण राजकीय कार्यकर्ता म्हणून मी याबद्दल काही बोलणं हे सभ्यतेला, शिष्टाचारानं धरून नाही. पण एक सामान्य नागरिक म्हणून माधवराव, खूप तुम्ही सावध पावलं टाकताय. मात्र तुम्ही सामान्य नागरिक म्हणून जरी बोललात तरी तुम्ही आता भाजपचे प्रवक्ते आहात, त्यामुळे लोकांना सामान्य नागरिक ही ओळख नंतरची आहे. नाही, याच्यामधला सावधपणा वगैरे काही नाही. आणि ही मी आजपर्यंत ही भूमिका अशा तऱ्हेच्या विषयांमध्ये आपल्याच वाहिनीवरती अनेकदा मांडलेली आहे आणि मी काही वेळेला तर बोलायला नकारही दिलेला आहे. त्यामुळे याच्यात सावधपणा काही नाही, ही माझी कन्व्हिक्शन आहे माझं आणि त्याच्यातून मी हे सांगतो. पण तरीसुद्धा एक प्रेक्षक म्हणून, एक निरीक्षक म्हणून जे दिसतं त्याच्यामध्ये डी.पी. त्रिपाठी जे बोलले त्यांची भाषा कदाचित काँग्रेसला न आवडणारी असेल, झोमणारी असेल, हे सगळं जरी खरं असतं तरी गेल्या 10 वर्षांमधला राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि संयुक्त पुरोगामी आघाडी या दोन आघाड्यांचा जर कारभार बघितला आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालचा संयुक्त पुरोगामी आघाडीचा 10 वर्षातला कारभार जर बघितला तर काँग्रेसला आघाडी चालवता आलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. गेल्या 10 वर्षामध्ये काँग्रेसने अनेक मित्रपक्ष गमावले. म्हणजे काँग्रेसने गमावलेल्या मित्रपक्षांची यादी मोठी आहे, मिळवलेल्या मित्रपक्षांची यादी फार छोटी आहे. आणि त्यातल्या त्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्रातला पक्ष हाच काँग्रेसबरोबर सर्वात जास्त काळ राहिलेला पक्ष आहे. पण त्याचं कारण वेगळं. अजित सावंत जरी राष्ट्रवादी काँग्रेसला बांडगुळ म्हणाले असले, काँग्रेसच्या खांद्यावर वाढलेलं, तरीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस हे काँग्रेसच अपत्य आहे. काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला आणि त्यांचं सगळं राजकारण हे काँग्रेस बरोबर राहिल्यानंतरच ते राजकारण करू शकतात, ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे 15 वर्ष हे दोन पक्ष एकमेकांबरोबर राहिले कारण ते एकमेकांचे नैसर्गिक साथीदार आहेत म्हणून राहिले. पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये आघाडी आहेत, दोन पक्ष एकत्र आले की त्याच्यामध्ये कुरबुरी होतात, एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न होतो. हे सगळ्याच तुमच्याकडे सुरू आहे, चालतं, सगळीकडे चालतं, मी काय ते नाकारत नाही. त्याच्यातून सुद्धा आघाडी चालवण्यासाठी आघाडीतल्या मोठ्या पक्षाकडे वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य लागतात आणि जो एक शब्द डी.पी. त्रिपाठींनी वापरला की बडा दिल, उमदेपणा लागतो, ते मोठं मन काँग्रेस लागतं. दाखवत नाही म्हणून हा सगळा वाद सुरू झालाय. त्याच मुद्द्याला पुढे घेऊन जायचं. मला ब्रेकपूर्वी मला बडेवरा सर तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही हे दिल्लीतलं सगळं राजकारण बघितलंय प्रत्येक पक्षाचं, कारण गेल्या 15 वर्षापासून काँग्रेस राष्ट्रवादी ज्या पद्धतीने दिल्लीत एकत्र आहे, राज्यात आहे, या सगळ्या मुद्द्यावर आज राष्ट्रवादी जे घणाघात काँग्रेसवरती करते, काँग्रेस कुठेतरी लोकसभेत एकाकी पडलेली आहे, विरोधी पक्षनेत्याचा मुद्दा असेल आणि राज्यातली निवडणूक तोंडावर आलेली हा एक मुद्दा असेल, तुम्ही काय या मुद्द्याकडे पाहता की ज्या पद्धतीने त्रिपाठींनी टीका केली आहे ही किती योग्य वाटते दबाव तंत्राच्या माध्यमातून? राजेंद्र, सुरुवातीला जरा डी.पी. त्रिपाठींशी बोलण्याच्या दृष्टिकोनातून काही वेळ मी हिंदीत बोलणार आहे आणि त्याच्यानंतर मी मराठीकडे वळतो. चालेल. डी.पी. त्रिपाठी जी को गुस्सा क्यों आता है? ऐसा सवाल जब दोपहर में जब मैं आपका इंटरव्यू देखा, अपना प्रेस कॉन्फ्रेंस देख रहा था, तब मेरे मन में आया. तब मुझे पुरानी बातें याद आई कि जब भी चुनाव करीब आता है तो राष्ट्रवादी कांग्रेस की तरफ से हमेशा ऐसा कोई गेम खेला जाता है जिसकी वजह से कांग्रेस परेशान हो. उसका एक नया प्रयोग आज मुझे देखने को मिला. इसमें कोई नई बात नहीं है.
2004 का चुनाव लो या 2009 का चुनाव लो, हर बार राष्ट्रवादी हमेशा बड़ी पार्टी बनने का सपना राष्ट्रवादी ने देखा, फिर पीछे हट गई। अभी अजीत सावंत ने बताया कि बम्बई के चुनाव थे तब भी यही दावा रहा, और लास्ट टाइम पे बिल्कुल ब्रेक होने का टाइम आया तभी भी राष्ट्रवादी ने ज़्यादा सीटें मांगी और 14 सीटें 2004 में आई और 2009 में भी 14 ही सीटें कॉरपोरेशन में आई। ये हमेशा चलता रहा है, तो उसी दौर में मैं इसको एक प्रयोग के तौर पे देखता हूँ। अब 3 बातें इसमें मेरे सामने है कि कुछ दिनों पहले, चंद दिनों पहले शरद पवार खुद ये एक्सप्लेन कर चुके हैं कि मैं पार्टी का अध्यक्ष हूं और इसमें मैं तय करूंगा कि कितनी सीटें कौन लड़ेगा। अजीत पवार जी ने उसके बाद और उसके पहले भी 144 सीटों की मांग की, जो आज भी वो दोहरा रहे। ये नाटक का पहला प्रयोग था। और आज जो दूसरी आपकी प्रेस कॉन्फ्रेंस हुई है, जो 5 तारीख की मीटिंग के पहले होने जा रही है, पहले हुई है आपकी प्रेस कॉन्फ्रेंस, जिसमें आपने यही बात दोहराई है कि हमने 50% सीटों की मांग की है। तो एक दबाव तंत्र है, इसमें कोई बुराई है या कोई गठबंधन के हिसाब से अपना शेयर मांगने की जो बात है उसमें कोई अलग बात हुई है, ऐसा बात नहीं है। मगर जो बात आपने कही है वो मैं दोहराना चाहता हूं कि लोकसभा चुनाव के बाद अगर कांग्रेस को सीख लेने का आप सलाह मशवरा करना चाहते हैं तो आपको भी ये सीख लेनी चाहिए कि महाराष्ट्र की हालत क्या है। महाराष्ट्र में आज राष्ट्रवादी और कांग्रेस आपस में लड़े, ऐसे सिचुएशन में दोनों भी पार्टियां नहीं है, नहीं तो जय महाराष्ट्र हो जाएगा, ये सारी दुनिया मानती है। अभी मैं आपको एक सवाल ये पूछना चाहता हूं कि हमेशा की तरह शरद पवार आज चुप है। आपने ये बात कही है, पहले अजीत पवार कह चुके हैं और 5 तारीख के बाद शरद पवार यही बोलेंगे कि वो डीपी त्रिपाठी जी की अपनी खुद की राय थी। यही होने वाला है क्या? ये सवाल मेरा आपसे है। और दूसरी बात यह है कि आपने जो कहा कि धर्मनिरपेक्ष पार्टियों को साथ चल के चुनाव लड़ना चाहिए। महाराष्ट्र में एक चर्चा बड़े जोरों में है कि राष्ट्रवादी और कांग्रेस का झगड़ा जरा जरूरत से ज्यादा बढ़ गया। तो महाराष्ट्र में राज ठाकरे वाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना है, एक शेतकरी कामगार पक्ष जो बताया जाता है, जिसको हम मजदूर किसान पार्टी बोलते हैं, उसके बाद में और कई छोटी पार्टियां है, समाजवादी पार्टी है। इन सभी को साथ लेके राष्ट्रवादी कांग्रेस से अलग होकर चुनाव लड़ने की कोशिश कर रही है, ऐसी चर्चा जोरों में महाराष्ट्र में चुनाव के पहले चल रही है। सर, इसका मतलब यह है कि राष्ट्रवादी कांग्रेस 200 सीटों पे कॉन्सेंट्रेट करेगी और बाकी सारी पार्टियां जो है उनको कुछ सीटें देके ये चुनाव लड़ने का खेल बटेवारा सर, तुम्ही उपस्थित केलेल्या सगळ्या मुद्द्यांची कडी आज के आपकी प्रेस कॉन्फरन्स। सर, तुम्ही उपस्थित केलेल्या सगळ्या मुद्द्यांची उत्तर मला त्रिपाठी साहेबांकडून घ्यायच्या ब्रेकची वेळ झाली आहे। ब्रेक पूर्वी आपला प्रश्न बघा की काँग्रेस आघाडी धर्म न पाळण्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीची खेळी खेळते का? 80% लोक म्हणतात की होय, राष्ट्रवादीचे दबाव तंत्र आहे। ब्रेक नंतर तुमचं सगळ्यांचं स्वागत। मला नवी दिल्लीला डीपी त्रिपाठींकडे जायचं आहे। त्रिपाठी साहब, मौजूदा परिस्थिति को देखते हुए क्या लगता है आपको कि 5 तारीख को जो आपकी बैठक होने वाली है, दोनों में कांग्रेस के लीडर्स हो या आपके लीडर्स हो, मौजूदा परिस्थिति में क्या राष्ट्रवादी कांग्रेस जो कहेगी उसको मान लेगी या फिर आपके मुद्दे पर आप पूरे की पूरे आगे जाएंगे? नहीं, देखिए, जहां तक हमारा प्रश्न है, हम लोग हमेशा बड़े दिल से और सदाशयता से काम करते रहे हैं। अभी इन्होंने बहुत लंबी चौड़ी बातें कही कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी दबाव बनाती है, नाटक करती है, लेकिन सच्चाई इसके बिल्कुल विपरीत है। 2004 में हमारी सीटें ज्यादा थी, हमने कहा कि मुख्यमंत्री हमारा बनाइए, कांग्रेस ने नहीं माना उसको भी, तो हमने व्यापक एकता के लिए ज्यादा सीटें होते हुए भी हमने कांग्रेस का मुख्यमंत्री मान लिया। कायदे से उन्हें यह करना चाहिए था, अगर गठबंधन को सुचारू रूप से चलाना था तो आधे आधे अवधि के लिए, 2.5 साल के लिए कम से कम मुख्यमंत्री करना चाहिए था उनका और राष्ट्रवादी का। उन्होंने नहीं किया, लेकिन हमने हमेशा गठबंधन को ताकतवर बनाए रखने के लिए अपने जो क्लेम्स हैं उसकी भी कुर्बानी दी। लेकिन त्रिपाठी साहब, जो मुद्दे आप उपस्थित कर रहे हैं, क्यों नहीं लगता आपकी कांग्रेस अपना दिल का बड़प्पन नहीं दिखा रही है? कि कुर्बानी गठबंधन को, क्या कांग्रेस दिल का बड़प्पन क्यों नहीं दिखा रही राष्ट्रवादी के ऊपर?
वही तो कह रहा हूं, इसलिए कि वो अभी तक गठबंधन के उस गुण को नहीं समझे हैं। इसीलिए तो मैंने केरल का उदाहरण दिया, इसीलिए मैं आपको ये सारे उदाहरण दे रहा हूं। दुनिया के तमाम देशों में जो लोकतंत्र चल रहा है आजकल, ज्यादातर जगहों पर गठबंधन सरकारें हैं। पूरे यूरोप में देखिए गठबंधन है। त्रिपाठी साहब यूनाइटेड किंगडम, त्रिपाठी साहब एक बात की याद दिलाना चाहता हूं। जब पिछली सप्ताह में पूना में कांग्रेस का एक शिविर हो गया, उसमें पृथ्वीराज चौहान ने बयान किया कि हम तो पूरे 50% जगह देने वाले नहीं हैं, अगर उस पर एनसीपी अड़ी रही तो हम अपने आप के ऊपर चुनाव लड़ेंगे। क्या कहेंगे आप? अपने आप के ऊपर लड़ लें चुनाव, वही तो गलत है ना। क्या एनसीपी की तैयारी है कि क्या एनसीपी की भी तैयारी है अपने आप पर? दीजिए, नहीं, मुझे पूरी बात कहने दीजिए। मैं ये कह रहा हूं कि राजनीतिक असलियत क्या है महाराष्ट्र में, यह सवाल मैंने पूछा। कितने लोगों ने कांग्रेस को वोट दिया है, कितने लोगों ने एनसीपी को वोट दिया है? क्या यह महत्वपूर्ण नहीं है? कोई भी गठबंधन तय करने के लिए आप जनाधार के आधार पर तय करेंगे या अपनी इच्छा और अहंकार के आधार पर तय करेंगे कि नहीं हम बड़ी पार्टी हैं, हम तो इतना ही लेंगे, चाहे हमारी जो भी शक्ति हो? क्या यह अहंकार अभी भी कांग्रेस में डटा हुआ है लोकसभा चुनाव के बाद भी? दुर्भाग्य की बात यही है कि अभी भी जो परिवर्तन होना चाहिए, जिस तरह से तमाम विषयों पर विचार करना चाहिए, ये बड़े दुर्भाग्य की बात है। बड़े दुख के साथ मैं कहना चाहता हूं कि ऐसा नहीं हो रहा है, जो होना चाहिए वो नहीं हो रहा है। रोगे साहेब काय सांगाल की काँग्रेसचा अहंकार त्याला कारणीभूत आहे असं ते म्हणतात? त्रिपाठी जी, आपने अभी अभी कहा कि व्यापक हित में हमें निर्णय लेना चाहिए, व्यापक हित देखना चाहिए, राज्य का देखना चाहिए, हमारे पार्टी का देखना चाहिए और आपके पार्टी का भी देखना चाहिए। यदि व्यापक हित की आप बात करते हो तो प्रेस के सामने आकर आप इस तरह से बयान जो करते हो, ये गलत नहीं आपको लगता? गलत है ऐसा मैं नहीं बोल रहा हूं, क्योंकि आप मेरे से बहुत ही ज्येष्ठ है। मैं आपको कहना चाहता हूं, जो भी बातें आपको कहनी है वो जब आप शरद पवार जी और हमारे पार्टी के जो नेता है सोनिया गांधी जो है और हमारे पार्टी के वरिष्ठ नेता है, वो बैठ के भी आप चर्चा कर सकते हो। अभी भटेवरा साहब ने जी कहा कि एक संघर्ष है हमें महाराष्ट्र में, पूरे देश में अभी उसका थोड़ा सा उतार होने लगा है। नमो नमो की प्रक्रिया चल रही थी, उसका परिणाम जो है पूरे देश में हुआ और उसका परिणाम आपके ऊपर हुआ और हमारे ऊपर भी हुआ। और अभी जब आप कहते हो कि धर्मनिरपेक्ष लोगों को इकट्ठा होना चाहिए, तो या हम धर्मनिरपेक्ष लोग जो है आपकी पार्टी और हमारी पार्टी, उसके बारे में अकल नहीं है और गलत तरीके से बात आप करते हो, वो सही नहीं लग रहा है मुझे। मैं आपको कहना चाहता हूं कि जो भी कहना है वो चार दीवार के भीतर बैठ के चर्चा होनी चाहिए। जी त्रिपाठी साहब, इस तरह से भटेवरा साहब ने कहा वो बात कि आप अलग अलग मुझे लड़ने की कोशिश करोगे तो उसमें आपका भी नुकसान होगा और हमारा भी नुकसान होगा। ये मैं आपके सामने और यहाँ तो चर्चा में बोल रहा हूँ। त्रिपाठी साहब जवाब दीजिए आप। जाना चाहिए अपन उत्तर घेऊ एक त्यांचं। मिनट मुझे कहने दीजिए ना, जी, मुझे जी। भी कुछ कहने दीजिए। जी देखिए, अभी इन्होंने बात बिल्कुल सही कही, वहां से शुरू करता हूं। हाँ। कि अलग लड़ने से हमारा नुकसान है, इनका नुकसान है, दोनों पार्टियों का नुकसान है, असल में लोकतंत्र का नुकसान है महाराष्ट्र में। वहां मैं इनसे सहमत हूं, लेकिन मैं ये कह रहा हूं कि मैंने तो प्रेस को पहले नहीं कहा। माणिकराव ठाकरे साहब ने ये कहा कि साहब एनसीपी को समझना चाहिए कि 4 सीटें हमारी वजह से जीते हैं। जी, तो मैंने पूछा कि भाई वो अपनी वजह से कितनी सीटें जीते हैं, पहले ये पूछ लीजिए उनसे। जब कह रहे हैं कि उनकी वजह से हम 4 सीटें जीते हैं, जी, बिल्कुल तो सही- अपनी सही- वजह से वो कितनी सीटें जी जीते? त्रिपाठी साहब सही मुद्दे दूसरी पर बात आए कह अभी रहा आप। दूसरी अभी आप दूसरी सही बात मुद्दे सुन पर आए। लीजिए, देखिए। हाँ, तो वही मैं कह रहा हूं। दूसरी बात सुन लीजिए कि पृथ्वीराज चौहान सिर्फ कांग्रेस के ही मुख्यमंत्री नहीं है, हमारे भी मुख्यमंत्री हैं। भाई जब गठबंधन के मुख्यमंत्री हैं तो हमारे भी मुख्यमंत्री हैं। उन्होंने पुणे में क्या कहा कि साहब वो हम तो नहीं देंगे 50%।
उनको जाना है तो अलग चले जाएं। ये हमने तो नहीं कहा ना, ये वहां कहा गया। इसलिए उस पर प्रतिक्रिया देते हुए मैंने प्रेस कॉन्फ्रेंस में कहा, और हमने कोई नई बात नहीं कही। डीपी और त्रिपाठी मैं जी, कभी, आज भी मैं कह रहा हूं कि मर्यादा के विरुद्ध, गरिमा के विरुद्ध न मैं भाषा बोलता हूं, न कोई बात रोगे कोशिश साहेब तुम्ही करता उत्तर हूं। द्या. त्यांनी म्हटलं की असं अजिबात मर्यादा सोडून बोललेलं नाहीये. नहीं डीपी त्रिपाठी जी, मैं आपकी पूरी पूरी इज्जत करता हूं। मैं आपके सामने, बहुत वक्त लगेगा उसके लिए, और इसके लिए मैं डाइवर्ट नहीं करना चाहता हूं ये चर्चा। गए 5 साल में आपके पार्टी के जो बहुत बड़े बड़े नेता, जिम्मेदार नेता, उन्होंने क्या क्या बातें की है उसकी मैं यहाँ जंतरी रखना नहीं चाहता हूँ। और जो 50% की जो बात आ गई, 50% आप लो 50% हम लेंगे, इसकी शुरुआत जो है वो आपके पार्टी की तरफ से हुई है। और मैं दूसरी बात आपको समझाना चाहता हूँ, समझाना नहीं, ये आपके सामने लाना चाहता हूँ। आपने कही कि भाई हमारी 4 सीट आ गई, कांग्रेस की 2 ही सीट आई, लेकिन परसेंटेज ऑफ वोट जरा देखिए ना, वो आप नहीं बता रहे हो। कांग्रेस पार्टी को 22% वोट मिला है और एनसीपी को महाराष्ट्र में 9% वोट मिला है। अभी आप कहते हो, अभी और मैं दोहराना नहीं चाहता हूं कि बारामती में जो उम्मीदवार थे, वहां मेरी लड़के जैसे वो उम्मीदवार थी, उनके बारे में मैं कुछ नहीं बोलूंगा, लेकिन वहां जो जानकर करके खड़े थे भारतीय जनता पार्टी के गठबंधन के, उन्होंने यदि कमल की निशानी ली होती तो कुछ परिणाम अलग सा होता। और वो जो हमारे विजय दादा मोहिते पाटिल जो चुनकर आ गए, वो जो है उनकी भी बहुत ही सालों का करिश्मा है, उनके पिताजी से लेकर। और हमारी सातारा की जी सीट है, वहां तो महाराजा खड़े थे, आज भी वहां के लोग उनको भगवान की जगह पर मानते हैं। तो ये जो आपकी सीट, जो आप बार बार कहते हो कि हमारे 4 सीट आ गई और कांग्रेस को 2 ही सीट आ गई, मैं डीपी जी आपको, आप बहुत ही वरिष्ठ नेता हो, मैं आपकी बहुत ही इज्जत करता हूं, लेकिन रियलिटी से आप भाग रहे हो। रियलिटी ये है नहीं, कि रियलिटी कांग्रेस आप को सुनिए। त्रिपाठी साहब, ये लोकसभा बात सही है में क्या? 22% वोट मिले और बात आपको सिर्फ ठीक है। 9% क्यों वोट मिले मिले। 22%? वो जरा ये भी तो पता सुनिए। करिए आपके लोगों से। त्रिपाठी साहब, ये बात सही है पहले क्या? सुनिए ना कि क्यों 48 सीटों में, 48 सीटों में कांग्रेस कितनी सीटें लड़ी और एनसीपी कितनी सीटें लगी, राष्ट्रवादी कितनी लड़ी, ये देख लीजिए। जब आप हमको कम सीट देंगे और उसके बाद आप वोट का परसेंटेज गिनेंगे, कम सीट मिलने के बावजूद हम आपसे ज्यादा सीटें जीते। विधानसभा क्षेत्रों में देखिए कितने में बहुमत आपको प्राप्त हुआ है, कितने में हमको प्राप्त हुआ है, सिर्फ लोकसभा मत गिनिए। तो ये आप देख लीजिए। यही नहीं, 2009 के चुनाव में देखिए कि आप उस असेंबली के चुनाव में आप कितनी सीटें लड़े और कितनी पाए, और हम 114 में 62 पाए और आप कितनी सीटें लड़के 82 पाए। उसमें भी हमारा जो विक्ट्री का प्रतिशत है वो आपसे ज्यादा है कई गुना। तो इसलिए जब विचार करते हैं तो वही मेरा निवेदन है कि बहुत वस्तुगत रूप से विचार करना चाहिए। असलियत क्या है उस आधार पर विचार करिए। अब आपने तुरंत गिना दिया कि 9% वोट मिला, तो क्यों 9% वोट मिला? क्या त्रिपाठी साहब, हमने 5 तो अपनी 18 सीटों में से भी एक सीट त्रिपाठी छोड़ साहब, दी, एक जिससे एक प्रश्न गठबंधन पूछना की चाहता जीत हूं, हो क्या सके। 5 तारीख को जो मीटिंग हो रही है दोनों पार्टी में, कांग्रेस और राष्ट्रवादी में, क्या इसी बलबूते ऊपर आप तय रहेंगे? 50% हमें मिलना चाहिए, नहीं मिला तो हम अपने ऊपर जाएंगे, आप अपने ऊपर जाओ। देखिए, बहुत सारी चीजों पर जो विचार विमर्श आपस में होता है तो परस्पर एक दूसरे के प्रति बहुत सद्भाव से कई बातों पर चर्चा होती है। जिद से कोई बातचीत नहीं होती कि हम इस जिद पे अड़े रहे। यही हमारा निवेदन है कांग्रेस से कि इस तरह की जिद मत कीजिए कि हम आपको ये नहीं देंगे, हम आपको वो नहीं देंगे, आप रहें या चले जाएं। ये रुख नहीं अपनाना चाहिए। यही मेरा निवेदन है, विनम्र निवेदन है कि यह रुख नहीं अपनाना चाहिए। कुछ भी हो जाए, हम राष्ट्रवादी को ये नहीं देंगे, चाहे आपकी स्थिति जो हो। हमको सेना बीजेपी से लड़ना है,
हमको उनका मुकाबला करना है, आपस में नहीं लड़ना चाहिए। ये लेकिन मैं कह रहा हूं। लेकिन यही त्रिपाठी मैंने साहब, प्रेस कॉन्फ्रेंस में लेकिन भी कहा, त्रिपाठी यही दोहराता साहब, हूं। अभी जो मुद्दे सामने आ रहे हैं उसपे तो आपस में कांग्रेस राष्ट्रवादी लड़ रही है, सेना बीजेपी का तो मुद्दा और है। हाँ, तो वही तो मैं कह रहा हूं कि ये नहीं होना चाहिए। त्रिपाठी ये हो जी, क्यों रहा आपस है? में नहीं होने लड़ना का कारण साफ है कि राजनीतिक असलियत को समझते हुए गठबंधन कीजिए, सीटों का बंटवारा आप उस राजनीतिक असलियत के आधार पर कीजिए। त्रिपाठी जी, ये असलियत जो है वो उसकी चर्चा करके उसमें से कुछ अच्छा निकालने के लिए जब आपकी 5 तारीख को मीटिंग हो रही है कांग्रेस और आपकी, तो वहां आपके मुद्दे रखने चाहिए। इसी प्रकार से लोगों के सामने आकर मीडिया में प्रेस कॉन्फ्रेंस लेकर जो है ये बातें नहीं कदम कही जाती है, बताई जाती है। हाँ, इसलिए इन सभी साथियों को लग रहा है कि आप कांग्रेस के ऊपर दबाव ला रहे हो। ये बात जो है वो आपके और हमारे हित में अच्छी नहीं है, ऐसा मुझे लगता है। अजित चव्हाण, मला ब्रेक घ्यायचा, ब्रेक पूर्वी सांगा. नाही, मला फक्त एक गोष्ट आठवते की बापजाद्यांनी मोठ्या कष्टाने जे मिळवलेलं वैभव असतं ना, ते मुलं व्यसनं विसनं त्याच्या आरी जाऊन ते उधळून लावतात हे असं करतात, असं आघाडीमध्ये चाललंय असं आणि तुम्हाला नंतर म्हणायचंय. नंतर घराची वाटणी करण्याची वेळ येते किंवा ही भांडी कोणी घ्यायची, ही कुंडी कोणी घ्यायची, ह्याच्यावरनं एकमेकांचे गळे धरतात. तशी ही परिस्थिती मला दिसते. अरे हा फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये समतेचा विचार, धर्मनिरपेक्षतेचा विचार पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी तुमच्यावर असताना तुम्ही महाराष्ट्र लुटून खाण्याचा प्रयत्न केलात. त्याची जबर किंमत तुम्हाला लोकसभेमध्ये मोजायला लागली. त्याच्यापासून तुम्ही शिकत तर काय नाहीच, उलट एकमेकांच्या अकलेचे वाबाळे काढताय. ह्या दोघांनी अक्कल आपली घाण ठेवली आहे. आता आपल्याला जायची वेळ आलेली आहे. मला वाटते विसरलेले आहेत आणि एकमेकांचं जे काय उरलं सुरलं असेल ते संपवायच्या मागे लागलेले आहेत असं मला वाटतं. आणि मला दुःख होतं, कारण मी सुद्धा काँग्रेसवर प्रेम असणारा एक माणूस आहे, काँग्रेसच्या विचारांवरती. जरी आता बाहेर असलो तरी पण बाहेर का आहेत माझ्यासारखे कार्यकर्ते? कारण हे असे लोक जे काँग्रेसचं आज नेतृत्व करतायत ते काँग्रेसला बुडवतायत आणि राष्ट्रवादीला मोठं करतायत असं मला वाटतं. आणि म्हणून राष्ट्रवादीची ही हिंमत हे सगळं बोलण्याची होते असं असं माझं तुम्ही मत झालं. थेट आरोप करताय काँग्रेसवरती. मला ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेक नंतर सगळ्या पाहुण्यांना इतर मुद्द्यांवरती बोलतं करायचं आहे. ब्रेक पूर्वी आपला प्रश्न बघा की काँग्रेस आघाडी धर्म न पाळण्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीच्या पुढे खेळी खेळते का? 78% लोक आता म्हणतात की होय, ही राष्ट्रवादीची खेळी आहे. ब्रेकनंतर तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण शेवटच्या भागात आलो आहोत. मला माधवराव तुम्हालाच विचारायची, सगळी चर्चा मागासपासून शांतपणे काँग्रेस राष्ट्रवादी तुम्ही ऐकत होता. काँग्रेस खरंच आघाडी धर्म पाळण्यामध्ये थोडंसं बडप्पन ज्याला म्हणत होते मगाशी त्रिपाठी साहेब, मोठं मनाचं दाखवत नाही, मोठेपण दाखवत नाही, असं दिसतंय. त्रिपाठींच्या सगळ्या बोलण्यातला दुसरा एक मुद्दा आपण दुर्लक्षित केला. त्यांना आघाडी धर्म पाळता येत नाही असं म्हणत असताना त्रिपाठींनी असं म्हटलं की यांना आघाडी चालवता येत नाही. ते ऐकत असताना मला प्रश्न हा पडला की यांना स्वतःचा पक्ष तरी धड चालवता येतोय का? म्हणजे या महाराष्ट्रामध्ये ज्याला भावी मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसवाले मानत होते, त्यांना मुख्यमंत्री करू असं आश्वासन दिलं होतं, नारायण राणेंचं गेल्या 15 दिवसात त्यांचा राजीनामा स्वीकारलाय की नाकारलाय, तो फेटाळलाय की काय केलंय हे सुद्धा पक्षात त्या कुणाला माहीत नाही. स्वतः राणेंना माहीत नाही, काँग्रेसच्या अध्यक्षांना माहीत नाही. तिकडे सोनिया गांधी एक वेगळंच करतात, राहुल गांधी कुठे असतात ते आपल्याला माहीत नाही. त्यामुळे एकंदरच काँग्रेसचं जे सर्व काही चाललेला प्रकार आहे त्याच्यावर ते स्वतःचा पक्ष जर धड चालवत नाही तर आघाडीचं कुठून ते ओझं चालवतील, हाही विचार खरं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी जरा मोठ्या मनाने केला पाहिजे की त्यांना स्वतःचं सध्या आवरत नाहीये. काँग्रेसने कसा करावा? हा, नाही, त्रिपाठी बोलत असताना अधूनमधून ते यांना डोळा मारत असतात. म्हणजे भविष्यातलं हे राजकारण सुरू असं तुम्ही थेट आरोप करताय. हा हा नाही, म्हणजे अगदी तुम्ही शब्दशः घेऊ नका. कधी कधी त्यांच्या तोंडातून नमोंचं कळलं नाही कौतुक वगैरे मी ऐकतो. तो भाग आला इदा. कोणाचं काय मत असावं त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही. माझ्या मित्राने म्हटलं की आघाडी धर्म आम्हाला चालवता येत नाही. अहो, आघाडी धर्म आम्हाला जर चालवता आला नसता तर गेली 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये आम्ही राज्य केलं नसतं. आता तुम्ही स्वप्न बघताय तो भाग आला इदा. आणि मगाशी आमचे मित्र म्हणाले की मी काय आज प्रवक्त्याच्या भूमिकेमध्ये बोलत नाही आहे, मी एक सामान्य निरीक्षक किंवा कार्यकर्ता ह्या भूमिकेमधून किंवा सर्वसामान्य जनमानसामधला एक असं मी या ठिकाणी आज मत मांडतो आहे. परंतु
त्यांना लगेच त्या DP त्रिपाठींचं मोठं मन वगैरे दिसलं. कळलं का नाही? आता DP त्रिपाठींचं मोठं मन कशात आहे? काँग्रेसचं मोठं मन नाही, तुम्ही अहो, मला नाकारताय एक का? मला एक सांगा, गेल्या 15 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जी काही महत्वाची खाती सगळी होती, ती महत्वाची खाती सगळी NCP कडेच होती आणि तरी सुद्धा सुखा समाधानाने आम्ही गेली 15 वर्ष राज्य केलं. आता मग आज काडीमोड घेण्याची भाषा काय करताय रगे साहेब? कोणी केलं? अहो अरे, तुमचे नेते धनाधन भाषणामध्ये बोलताय. राजेंद्र, DP त्रिपाठीने कुठेतरी काही स्टेटमेंट केलं किंवा आणखी कुठल्या तरी नेत्याने त्यांच्या केलं, रोजच त्यांचे स्टेटमेंट येत असतात आमच्या विरोधामध्ये. पण आणि हे तुम्ही त्यांच्या विरोधात करता. आम्ही नाही तसं. एक मुख्यमंत्री स्वतः अहो, बोलले आता पुण्यामध्ये. मुख्यमंत्री माणिकराव स्वतः बोलले. एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, कार्यकर्त्यांच्या मध्ये कार्यकर्त्यांचं शिबिर असतं. आता मला सांगा, मधू चव्हाण काय म्हणाले होते यांच्या शिबिरामध्ये? आता आम्ही घ्यायचं का? पक्षांच्या अंतर्गत जे काही चर्चा होत असते ते कार्यकर्ते अनेक प्रकारे अनेक मुद्दे मांडत असतात आणि त्याला उत्तर देताना जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील किंवा प्रदेश अध्यक्ष असतील, हे त्यांचं सांत्वन करण्यासाठी किंवा त्या समजावण्यासाठी बाजू सावरून म्हणून घेताय. त्या- नाही, तुम्ही म्हणून- व्यवस्थित बाजू सावरून ऐका ना, घेताय. ऐका ना, सावरण्याचा प्रश्न येतच नाहीये. पक्षांतर्गत पुष्कळ काही चर्चा होत असते. आज माझा जो आक्षेप आहे तो DP त्रिपाठींसारख्या ज्येष्ठ नेत्याने आज प्रेस कॉन्फरन्समध्ये अशा प्रकारची चर्चा करणं हे बरोबर नाही. आणि आज माधव भंडारींना आज त्यांच्याबद्दल जे प्रेम ओतू जात आहे याचं कारण असं आहे की कारण तिरक्या डोळ्याने हे सुद्धा त्यांच्याकडे माधवराव, बघतात आणि ते सुद्धा यांच्याकडे बघतात. एका वाक्यात उत्तर आणि द्या, आपला वेळ आम्हाला एक संपत गोष्ट आलाय. सांगतो आम्ही. एक राजेंद्र, माझा एक वेळ सांगतो. संपत आलाय. मला भटेवाला सरांकडे जायचं. माधवराव बोलू दे ना. मला याच्यामध्ये DP त्रिपाठींकडे त्यांच्याकडे तिरक्या नजरेने बघायची गरज नाही, काँग्रेसकडे तिरक्या नजरेने बघायची गरज नाही. आम्ही कारण हाताशी लागणार नाही नाही, तुमच्या. फ्रेंडशिप डे जवळ आला म्हणून तुम्ही उदाहरण देता का? रविवारीच आहे त्यामुळे नाही, म्हणजे नाही, काय आमच्याकडे फ्रेंडशिप तिरक्या डे जो डोळ्याने आहे, बघितलं तो तर यांच्याशी फ्रेंडशिप आम्ही डे. दोस्ती करू शकत नाही हे त्यांनाही माहित आहे. त्यांच्याही अडचणी नाही फ्रेंडशिप डेचा मुद्दा जो आहे ना, तो फ्रेंडशिप डे काँग्रेसनेच आपल्या आसपासच्या मित्रांकडे बघण्याची गरज आहे. आणि काँग्रेस जर या सगळ्या आघाडीमध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल, त्यांना लोकसभेतलं विरोधी पक्षनेतेपद मिळत नाही, ते त्यांचं दुःख असेल, त्याच्यामध्ये त्यांना काही मार्ग काढायचा असेल, तर त्यांना शरद पवारांसारख्या नेत्याचा आणि जो अशा सगळ्या गोष्टी करून घेण्यामध्ये माहिर आहे, म्हणजे ते तुमच्याकडे अशा शिफारस करतील आमची. अशा नेत्याची सगळी मदत घेणं, त्याला बरोबर ठेवणं, त्याला सांभाळणं ही त्यांची गरज आहे. पण आता ती त्या पद्धतीने करत नाही. DP त्रिपाठी त्यांना सांगतायत की करा आमच्याकडे म्हणून. आम्हाला सांभाळा, आम्ही तुम्हाला सांभाळतो, हे ते आता बघू कोण कोणाला सांगतायत. आता ते सांभाळतंय. बघायला तयार नाही, त्याला आम्ही काय करणार? मैदान लांब नाही, घोडा मैदान जवळ आहे. कोण कोणाला सांभाळतं बघू. मला वेळ संपलाय. भटेवाला सर, शेवटचा 1 मिनिट आहे. काय सांगाल, काय होईल काँग्रेस राष्ट्रवादीचं? 99 सारखी परिस्थिती की परत तेरी मेरी चूप करायचं आणि मैत्रीपूर्ण संबंध ठेवून पुढे जायचं? मला याच्यात 2 दिशा दिसत आहेत स्पष्टपणे. पहिली दिशा अशी आहे की 5 तारखेला मीटिंग होणार आहे. शरद पवार गप्प आहेत. त्याच्या अगोदर जे काही वातावरण तापवण्यासाठी जे काही ढोल ताशे झांज नगारे वाजवायचे असतात ते वाजवून झालेले आहेत. DP त्रिपाठींनाही याची कल्पना आहे की निर्णय माणिकराव ठाकरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या पातळीवर होत नाही काँग्रेसमध्ये, तो दिल्लीलाच होतो. याची DP त्रिपाठींना पूर्ण कल्पना आहे. त्याच्या आधी हा मेसेज काँग्रेस हायकमांडपर्यंत जावा म्हणून त्यांना जे बोलायचं ते बोलले. 5 तारखेला जेव्हा शरद पवार आणि सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरचे पदाधिकारी एकत्र बसतील तर हा प्रश्न मार्गी लागेल. याच्यामध्ये काही फार मोठा तणाव निर्माण होईल असं मला वाटत नाही. हा एक भाग झाला. पण ज्या प्रश्नाचं DP त्रिपाठींनी उत्तर दिलं नाही, काँग्रेसही त्याच्यावर चूप आहे, तो प्रश्न असा आहे की राष्ट्रवादी खरोखर वेगळी वाट घेऊ पाहते आहे का? म्हणजे काँग्रेसचा एकूण पराभव, काँग्रेसची एकूण सध्याची स्थिती पाहता एक नवी चूल मांडण्याचा प्रयोग महाराष्ट्रात व्हावा अशा प्रकारची चर्चा राजकीय वातावरणामध्ये दिसते. त्याचं प्रश्नाचं उत्तर आजच्या दुपारच्या पत्रकार परिषदेत DP त्रिपाठींनी सोयीस्करपणे टाळलेलं आहे. आणि आता मी जाहीरपणे त्यांना या TV चॅनलवर विचारलं, त्याच्यावरही ते एक शब्दही बोललेले नाहीत. तेव्हा लोकांच्या मनामध्ये हा शंकेचा प्रयोग कायम राहील की धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणजे काँग्रेस सोडून वेगळं काहीतरी चूल मांडण्याची राष्ट्रवादीची काही कसरत चालू आहे की काय, हा प्रश्न निदान 5 तारखेपर्यंत तरी लोकांच्या मनात राहिल्याशिवाय राहणार नाही. अगदी खरं आहे. एवढंच मला या निमित्ताने सुचव असं वाटतं. योग्य ते तुम्ही सांगितलं सर. आता वेळ संपलाय. शेवटी आपला प्रश्न होता की काँग्रेसवर आघाडी धर्म न पाळण्याचा आरोप करून राष्ट्रवादीनं निवडणुकीची खेळी खेळली आहे का?
अजूनही 79% लोक म्हणतात की होय, ही निवडणुकीची खेळी आहे. मात्र हे मैत्रीपूर्ण संबंध ताणत ठेवत शेवटी दोन पक्ष किती जागांवरती एकमत करतात हे बघणं मात्र मतदारांसाठी औत्सुक्याचं असणार. इथंच थांबू. पहा फक्त IBN.